श्री गणेश पुराण अध्याय 3 ते 4 सोमकांत राजाचा राजपुत्र हेमकंठाला उपदेश। श्री गणेशाय नमः। सूत म्हणाले, ऋषीजन हो, अशा प्रकारे आपल्या स्वकीयांचे व सेवकांचे उत्कट प्रेम पाहून सोमकांत राजाचे हृदय गहिवरून आले। काय निर्णय घ्यावा याविषयी त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला। त्यांनी विवेकाने स्वतःला सावरले आणि राजपुत्राची समजूत काढू लागले। म्हणाले, हेमकंठा, पितृभक्ती याचा अर्थ पिताजींबरोबर त्यांच्या सेवेसाठी वनात जाणे असा होत नाही। पितृआज्ञेत वागणे हाच खरा पुत्रधर्म असतो, हे तुम्ही लक्षात घ्या। मग सोमकांत राजाने राजपुत्र हेमकंठाला एकांतात नेले। तिथे शास्त्राला अनुसरून आज्ञाधारी पुत्रच कसा सर्वश्रेष्ठ असतो हे राजपुत्र हेमकंठाला पटवून दिले। राजपुत्र हेमकंठाला कर्तव्यनिष्ठा कशी हवी, न्याय नीती व धर्माने राज्यकारभार कसा चालवावा, तसेच देव, गुरु, ब्राह्मण, प्रजाजन, शासन, धर्म व शत्रू या सर्वांच्या संदर्भात राजाचे आचरण कसे हवे यासंबंधी विस्तारपूर्वक सूक्ष्म विवेचन केले। तेव्हा कुठे राजपुत्र हेमकंठ राज्यकारभार सांभाळण्यास तयार झाले। राजपुत्र हेमकंठाची अनुमती मिळताच सोमकांत राजाने एका शुभ मुहूर्तावर राजपुत्र हेमकंठाचा राज्याभिषेक केला आणि हेमकंठाला देवनगरच्या सिंहासनावर बसवले। त्या मंगलप्रसंगी राजाने आपल्या सर्व प्रधानांचा सन्मान केला, तसेच सर्व कलावंतांचा व गुणीजनांचा सत्कार केला। ब्राह्मणांना व याचकांना अपार दानधर्म केला। या आनंदी सोहळ्याला दुःखाची किनार होती, म्हणून राज्यातील नागरिकांनीही मुक्तहस्ते दानधर्म केला। सोमकांत राजाने सुद्धा काही लोकोपयोगी योजनांची घोषणा केली। त्या सर्वांना, मी वनवासात गेलो तरी तुम्ही शोक करू नका, निराधार वाटून घेऊ नका, तुमची काळजी घेण्यास राजपुत्र हेमकंठ समर्थ आहेत, असे सांगून त्यांचे सांत्वन केले। त्यांनी विद्याधीश, रुद्रवान व क्षेमनकर या आपले 3 प्रधानांना राजपुत्राची काळजी घेऊन त्यांना राज्यकारभारात मदत करण्यास सांगितले। अशा प्रकारे राज्याची व्यवस्था लावून राजा सोमकांत आपली पत्नी सुधर्मा आणि 2 प्रधान सुबल व ज्ञानगम्य यांच्याबरोबर अरण्याकडे निघाले। राजपुत्र हेमकंठाने आपल्या वडिलांना अरण्यात जाण्यापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला। तेव्हा राणी सुधर्मा यांनी राजपुत्र हेमकंठाला पतिव्रतेचा धर्म आणि पुत्राचे कर्तव्य धर्म याविषयी पुन्हा एकदा उपदेश दिला। त्यानंतर राजा राणी अरण्यात गेल्यानंतर प्रजेचे सांत्वन करून राजपुत्र हेमकंठ आपल्या 3 प्रधानांच्या सहाय्याने राज्यकारभार पाहू लागले। श्री गणेश पुराण अध्याय 3 ते 4 समाप्त।